नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण सध्या IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, IPLमध्ये झालेले विक्रम आणि खेळाडूंनी केलेले त्यांचे स्वतःचे विक्रम यांची इत्थंभूत माहिती देणारे व्हिडिओ सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या आता 660 सबस्क्रायबर यूट्यूब फॅमिली झालेले आहे. लवकरच आपण 700 यूट्यूब फॅमिलीचा टप्पा पार करणार आहोत. त्याच अनुषंगाने तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला आले असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून IPL संदर्भात, क्रिकेट संदर्भात अजून शैक्षणिक कोणती माहिती असेल तर तुम्हाला लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साहजिकच आजचा व्हिडिओ देखील क्रिकेटचा आहे आणि सध्या IPLचा धूमधडाका सुरू असतानाच कधी एकदा चेन्नई आणि मुंबई याची सामना होतो याची क्रीडाप्रेमींना उत्सुकता लागून होऊन झालेली होती. मनावर असा सामना एकतर्फी झाला जरी असला तरी नेमकं कोण जिंकणार आणि कोण हारणार याची उत्सुकता जास्त करून चाहत्यांना पडलेली असतेच. त्याचप्रमाणे काल मुंबई आणि चेन्नई यांच्याच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना रंगला आणि अपेक्षेप्रमाणे चेन्नईने धक्का देत बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाला त्यांच्या घरच्याच मैदानावरती हरवलेला आहे. सामना नेमकं कसं झाला, सामन्याची ठळक वैशिष्ट्य काय आहे, विश्लेषण काय आहे, मुंबईच्या कोणत्या चुका झाल्या आणि चेन्नईच्या काही प्रमाणात काही चुका झाल्या या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. चेन्नईचा हा एकतर्फी विजय झालेला आहे. आपण बहुतेकच्या आधीचे जे IPLच्या जे जुन्या मॅचा बघितल्या, चेन्नई आणि मुंबई यांच्यात अटीतटीचे सामने झालेले आहे. फायनलमध्ये सुद्धा अटीतटीचा खेळ खेळून कधी मुंबई जिंकली तर कधी चेन्नई जिंकली. त्यामुळे काल साहजिकच मुंबईच्या संघाला रोहित शर्माची उणीव ही प्रकर्षाने जाणवत होते. महेंद्रसिंह धोनी देखील चेन्नईच्या संघात नव्हता, पण देखील चेन्नईच्या संघाने अप्रतिम खेळ करत सामना आरामात आपल्या खिशात टाकला. त्यास प्रमुख कारण हेच आहे की मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने जरी लावला असला तरी त्याचा निर्णय हा काही अंशी चुकीचा होता. त्याच कारण की खेळपट्टीला फिरकी गोलंदाजीला साथ देणारी होती. त्यामुळे साहजिकच हा हार्दिक पांड्याचा निर्णय चुकीचा होता. नाणेफेक जिंकत त्याने पहिले प्रथम फलंदाजी घ्यायला हवी होती, पण त्याचा निर्णय असा होता की मागील मॅच मुंबई जिंकली होती, मधली फळी उत्तम पद्धतीने फलंदाजी करत होती. त्याचप्रमाणे 160-170 पर्यंत जर चेन्नईला रोखलं तर आपण ते टार्गेट सहज चेस करू असा त्याचा एक अंदाज असू शकतो. कारण खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना तर फिरकी गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी वानखेडेची होती. त्याच अनुषंगाने चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सलामवीर संजू सॅमसनच्या शतकीय खेळीच्या बळावरती 207 धावा केल्या. असं वाटत होतं की 207 धावा मुंबईचा संघ आरामात चेस करेल, पण तसंच झालं नाही. अवघ्या 103 धावांमध्ये मुंबईचा संघ गडगडला. त्यास कारणीभूत की त्यांनी नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी न घेता पहिले प्रथम फलंदाजी घ्यायला होती. पण जाऊ दे, आता जे झालं. चेन्नईच्या संघाने अप्रतिम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकीय खेळीच्या बळावर इतर कुठल्याही फलंदाजाला छाप पडता आली नाही. छोट्या खेळी बाकीच्या फलंदाजांनी केल्या, पण एक बाजू लावून धरत संजू सॅमसनने अप्रतिम फलंदाजी केली आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवरती त्याने चौकार मारत आपले या मोसमातील दुसरे शतक पूर्ण केले. तब्बल 103 धावांनी मुंबईचा पराभव करत चेन्नई एक्सप्रेस सुसाट वेगाने धावली, ती संजू सॅमसनच्या तडाखेबाज शतकी खेळीमुळे. अवघ्या 54 चेंडूतच 10 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 101 धावा काढून संजूने या हंगामातील आपले दुसरे शतक साजरे केले आणि चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. आकिल हुसेनच्या फिरकी गोलंदाजी पुढे मुंबईचा संघ ढेपाळला. आकिल हुसेन हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून चेन्नईकडे होता आणि त्याच्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर चेन्नईने हा सामना जिंकला होता. आकिलने 4 षटके गोलंदाजी करत एक षटक निर्धाव टाकत फक्त 17 धावा देत महत्त्वाचे मुंबईचे 4 खंदे फलंदाज बाद केले होते. नाणेफेकीचा गोल हार्दिकने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि घरच्या मैदानावरती म्हणजे त्यांचा नाणेफेकीचा गोल हार्दिकने जिंकून पहिले गोलंदाजी यासाठी घेतली असेल की घरच्या मैदानावरती
म्हणजेच वानखेडे स्टेडियमवरती मुंबई संघ खेळत होता आणि त्यांनी मागील सामना हा जिंकलेला होता. त्यामुळे या सामन्यात मुंबईची मधली फळी चांगली फलंदाजी करेल आणि आपण सामना जिंकू असा जो पांड्याचा जो निर्णय होता तो सपशेल अपयशी ठरलेला होता. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 36 तर तिलक वर्माने फक्त 37 धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाही. अकेल हुसेनने चांगली गोलंदाजी केलीच, त्याचसोबत नूर अहमदने देखील चांगली गोलंदाजी केली आणि महत्त्वाचे 2 बळी मिळवले. मुंबईकडून फिरकी गोलंदाज गजमफर याने 2 बळी तर वेगवान गोलंदाज अश्विन कुमारने देखील 2 बळी घेतले. शतकवीर संजू सॅमसनने डावाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत या हंगामातील दुसरे शतक साजरे केले आणि संजू सॅमसनच या सामन्याचा मानकरी ठरला. अशा रीतीने आज आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याची महत्त्वाची अपडेट पाहिलेली आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.